नमस्कार अमरावती। राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या दुःखद निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवसाचा शोक दुखवटा जाहीर केला आहे। राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय 28 जानेवारी रोजी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे। सर्व शाळा आणि महाविद्यालय सुद्धा बंद राहतील। सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेले राहतील। 28 जानेवारी रोजीचे सर्व नियोजित शासकीय मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनावर महाराष्ट्रात 3 दिवसाचा दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व शासकीय इमारतीवर आता अर्ध्यावर राष्ट्रध्वज फडकणार आहेत। पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय येथील सुद्धा राष्ट्रध्वज हा अर्ध्यावर फडकवण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयावर सुद्धा तिरंगा अर्ध्यावर फडकवण्याचा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे आणि 1 दिवसाची राज्यामध्ये सर्व शासकीय कार्यालयास सुट्टी देण्यात आलेली आहेत। सोबतच शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहेत आणि या 2 दिवसांमध्ये सर्व शासकीय कार्यालयामध्ये मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत असा सुद्धा आदेश पारित करण्यात आलेला आहे। अजय शृंगारे, विदर्भ मतदार, अमरावती।